ईव्ही सेक्टरची स्टार कंपनी आज पुन्हा एकदा पैशासाठी बाजाराच्या दारात उभी आहे. ओला इलेक्ट्रिकने असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आता विचारात पडले आहे. नेमके घडले तरी काय, आपण या व्हिडिओत समजून घेऊया. ओला इलेक्ट्रिकने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट म्हणजेच QIP लॉन्च केलेली आहे. कंपनीने यासाठी प्रति शेअर ₹37.74 फ्लोअर प्राइस निश्चित केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडनं नवीन पैसा उभारणार आहे. हा पैसा ईव्ही बिझनेस विस्तार, बॅटरी प्रोजेक्ट्स आणि संशोधनासाठी भविष्यात वापरला जाऊ शकतो. एखादी कंपनी नवीन शेअर जारी करून पैसा उभारते तेव्हा विद्यमान गुंतवणूकदारांचा हिस्सा कमी होऊ शकतो का? शेअरवर दबाव पण येऊ शकतो का? तसेच ओला इलेक्ट्रिक हा शेअर उच्चांकापासून मोठ्या प्रमाणात आता खाली पडलेला आहे. आता कंपनी पुन्हा एकदा हजारो कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे आणि म्हणूनच बाजारात एक चर्चा रंगलेली आहे. हा पैसा ओला इलेक्ट्रिकच्या पुढच्या संशोधनासाठी, ग्रोथसाठी आणि कंपनीच्या शेअर प्राइससाठी, कंपनीच्या अडचणी दूर करण्यासाठी वापरला जाऊ शकतो का? आणि याने कंपनीची अडचण खरंच दूर होऊ शकते का? आपलं कमेंट नक्की कळवा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.